सोलापुरात बोगस प्रमाणपत्राच्या मदतीनं बांधकाम कामगार कल्याण मंडळातील अधिकाऱ्यांनी तब्बल ₹4.25 लाख लाटलेत। 3 अधिकाऱ्यांसह एकूण 20 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची मुलं परराज्यात उच्च शिक्षण घेत असल्याचं बोगस प्रमाणपत्र दाखवत शिष्यवृत्तीचे ₹3,63,00,000 लाटल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोष सिंग राजपूत आणि उज्ज्वल सूर्यवंशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी तारांकित प्रश्न मांडण्यापूर्वीच 3 अधिकाऱ्यांचं निलंबन केलेलं आहे। साधारणतः 3,73,00,000चा म्हणजे अपव्यवहार झाल्याचं आढळून येत आहे। त्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार मी 4 तारखेला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे। याबाबत चौकशी चालू आहे। चुकीचे कागदपत्र सादर करून किंवा खोटे कागदपत्र सादर करून शासनाची योजना उचलल्याचं प्राथमिक दिसून येत आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या कार्यालयाचे 3 अधिकारी नोंदणी अधिकारी आहेत, त्यांचं नाव आहे। त्याच्या अनुषंगानेच आम्ही गुन्हा दाखल केला।